शिवाजी नाही, शिवाजीराज म्हणायचा. सो हेलो गाइस, आप सभी का स्वागत है मेरे चैनल पे। वेलकम बैक टू माय चैनल। तो गाइस, आज का वीडियो बनाने का एक रीजन है। आज आज तारीख है, अभी तो फिलहाल 12 बज गए, 1 बज गया। मतलब कल 1 तारीख था, 1 मई। तो उस दिन मुझे ना मराठी भाषा अभिषेक दिन था। उसी टाइम पे रितेश देशमुख का एक मूवी आया है मराठी में, शिवाजी करके। उसमें सबके भाईजान बॉलीवुड के सुपरस्टार सलमान खान, इन्होंने भी रोल किया है। इनका भी एक छोटा रोल है। मगर मुझे ये वीडियो बनाने का पर्पस ये है, ये सब लोग को लगता है कि मराठी सख्ती क्यों करे। अभी मार्च में चल रहा है, रिक्शा वाले को या हर किसी को मराठी बोलना कंपलसरी है। तो गाइस सोचो, इतना बड़ा सुपरस्टार वो भी मराठी कह रहा है, बोल रहा है, पिक्चर में काम कर रहा है। आप उनके फॅन हो, तो आप क्यों नहीं बोल पा रहे, आप क्यों नहीं सीख पा रहे मराठी? बस मला एवढंच सांगायचं आहे की मराठी बोला, मराठी शिका। तुम्ही इथे राहता, पण एक एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मराठी माणूस इथे राहून, महाराष्ट्रात राहून, मुंबईत राहून मराठी बोलतो आणि इतर लोकांची भाषाही समजून घेतो, शिकतो, त्या भाषाही बोलतो। जेमतेम मला पण थोड्याफार भाषा येतात। हिंदी, उर्दू समजते मला, गुजराती समजते मला, पंजाबी समजते मला, थोडी थोडी साऊथची भाषा पण समजते, पूर्ण नाही। अशा काही भाषा आहेत ते मला कळतात, मराठी माणसाला कळतात, मराठी माणूस बोलतो पण। केमचो, अशा भरपूर भाषा आहेत की मी गुजराती आहेत ते मित्र, त्यांच्यावर मी राहतो। काही पंजाबी लोक आहेत शॉपवाले, काही अण्णा आहेत आमच्या इथे हॉटेल्सवाले, म्हणजे मराठी माणूस त्यांच्या भाषा शिकतोय, पण ते लोक त्यांच्या मराठी भाषा शिकत नाही। ती लाजवानी गोष्ट आहे। प्लीज सर्वांनी मराठी भाषा शिका। असं काही नाही, पण मराठी भाषा आली पाहिजे। आपण इथं राहतो महाराष्ट्रात, मला माहिती आहे मुंबई सोडून तुम्ही अजून, म्हणजे मुंबईच्या बाहेर तुम्ही राहतात, परप्रांतीय मराठी, अप्रप्रांतीय म्हणजे न बोलणारे मराठी, ते म्हणजे महाराष्ट्रात कोकणात गेले आहेत, पुण्यात गेले आहेत, भरपूर ठिकाणी गेले आहेत, है ना। सातारा कराडला पण युपी बिहारचे लोक गेले, तिथे पोहोचलेत। तिथे हिमालयात पण गेले, मी व्हिडिओ बघितली होती हिमालयात, नागालँड या साईडची कुठली व्हिडिओ होती ती, तिथे पण जाऊन हे युपी बिहारचे त्यांच्या दादागिरी करतात आहे। त्यांची ट्राईब एवढा वर्ष तिथे राहिले, ते त्यांच्या भाषेत बोलत नाही आणि त्यांच्याशी दादागिरी करतात। असं होऊ नये। असा एक काळ येईल की आमची मराठी माणसं तिथं जाऊन जमिनी घेतील। लक्षात ठेवा, सर्वात जास्त मध्य प्रदेश, युपी मध्ये जमिनी आहेत, तर घेतले पण असतील, मला माहित नाही। जमिनी इन्व्हेस्ट केल्या असेल तिथे, आणि तिथे मोठमोठे कारखाने मराठी माणसं जे असतील, लक्षात ठेवा, तर तुम्ही तुमच्या ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही स्वतःचे जमिनी आहेत, त्याच्या स्वतःचा काहीतरी तुम्ही करा, है ना। इथं लोंडा बनवू नका, दोन शब्द ऐकू नका आमच्या लोकांचे। बस एवढंच सांगायचं। थँक्यू.